अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार श्रोते हो, मी शुभांगी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या लाडक्या शोमध्ये, ज्याचं नाव आहे रंग नवे, आणि आपण ऐकत आहोत रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मागील सत्रामध्ये आपण ऐकलं होतं जीवनामध्ये परीक्षांचं काय महत्त्व आहे आणि त्याच्या भयापासून मुक्त कसं व्हायचं। आपण ऐकलं होतं की भीती अगदीच निराधार असते आणि त्यामुळे भीतीला घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, पण सामोरे नक्की जायचं, त्याने आपण अत्यधिकच उत्कृष्ट होतो। तर आजही तोच विषय आहे आणि खोलवर आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत, आणि या सुंदर विषयाला सुरू करत आहोत आपण एक छोट्याशा गोष्टीद्वारे। आणि ती गोष्ट अशी आहे की एक पक्ष्यांवर अतिशय प्रेम करणाऱ्या शिष्याने जंगलात गेल्यानंतर पाहिलं की एक पक्षी आपले घरटे तयार करण्यासाठी चादरीचे, काचेचे लहान तुकडे आणि बारीक लोखंडी खिळे वापरली। ते पक्षी तुकडे आणत होतं आणि विणत होतं आपलं सुंदरचं घरटं। मग काचेचे तुकडे आणि लोखंडी तारा खिळे पाहून त्या शिष्याने त्याचे कारण त्याच्या गुरुला विचारले। यावर गुरु म्हणाले की बाळा, तू त्या घरट्यावर लक्ष ठेव आणि पुढे काय होतंय ते बघ। काही वेळाने त्या घरट्यात एक अंड दिसलं आणि मग वेळेनुसार त्यातून मूल बाहेर आलं। त्या पक्षीचे आई वडील त्याला खायला प्यायला आणून देत असत, आणि मग असं करत काही वेळाने त्या पिल्ल्याने हालचाल सुरू केली, पण त्याने पाहिलं काच आणि ते तुकडे त्याच्या चालण्यात अडथळा ठरत होते आणि त्यांच्या टोचल्यामुळे त्याला त्रासही होत होता। त्रासामुळे त्यांनी पाहिलं ते पिल्लू सारखे उडण्याचा प्रयत्न करत होतं, आणि मग काय, काही वेळाने ते पिल्लू थोडं उडायला लागलं आणि तो त्या घरट्यातून बाहेर आलं आणि मग उडून दुसऱ्या ठिकाणी गेला। आणि मग विचारल्यानंतर गुरुने त्या शिष्याला समजावलं की जर पिल्ल्याला मऊ असं घरटं आणि खायला दाना पाणी मिळत असतं, जाग्यावर मिळत राहिलं असतं, तर त्यांनी कधीच उडण्याचा प्रयत्न केला नसता किंवा मग खूप उशिरा उडण्याचा प्रयत्न केला असता। पण काच आणि धारदार धातूंपासून वाचल्यामुळे तो लवकरच उडायला शिकला। श्रोते हो, जणू पक्षी लवकर उड्डाण करायला शिकावे म्हणून त्याचे पालक त्याचे परीक्षक झाले आणि आपल्या प्रयत्नात यशस्वी ठरले। त्याचप्रमाणे अभ्यासानंतर येणारी परीक्षाही आपल्या विकासासाठी आवश्यक आहे, आणि परीक्षेशिवाय पुढील वर्गात जायला भेटल्यास माणूस आळशीच होईल। म्हणून परीक्षेचे आयोजन हे आपल्याबद्दल कठोरपणाचे नाही, तर खऱ्या प्रेमाचे
एक नियोजन आहे जे आपल्याला आळशीपणा, मनमानीपणा, आसक्ती आणि मेहनत आणि मोहातून मुक्त करते. म्हणून श्रोतेहो, जीवनात यशस्वी होण्यासाठी दृढनिश्चय शक्तीची खूप आवश्यकता असते. बघा, घर बांधण्यासाठी जेव्हा पाया उभारला जातो ना, फाउंडेशन याचं काम असतं. त्यात अधिकाधिक दगडी चिरडले जातात, अधिकाधिक दगडी वापरली जातात. पुन्हा पुन्हा हातोडा मारला जातो आणि दगड इतका बारीक होईल, जितका बारीक होईल तितका फाउंडेशन मजबूत होतो. मग त्याचप्रमाणे आपण देखील मला पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे हे दृढ निश्चयाच्या स्वरूपात हातोडा चालवावा लागेल आपल्याला, तरच ध्येय साकारले जाईल. तर श्रोतेहो, इथे आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण या विषयावर थोडा विचार करावा आणि हे सुंदरसं गीत ऐकावं. मग भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. पतंग अफळत उडे, भट ढगात चांदो मामा गडे. खड्याळ थवा, बाळ जरी खट्याळ तरी मला हवा. बाळ जरी खट्याळ तरी मला हवा. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. दे गोड दूध देते, चीव अंगणात येते. हमा गोड दूध देते, चीव अंगणात येते. फटकी ससा मांडीवर बसानी खुदकन हसा. मांडीवर बसानी खुदकन हसा. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. कमाळ पाण्यावरी डुले, कमाळ पाण्यावरी डुले. बदक तुरु तुरु चाले, बदक तुरु तुरु चाले. गाडी झुकू झुकू जाई. गाडी झुकू झुकू जाई. बाळ माझे कसे गोड गाणे गाई. बाळ माझे कसे गोड गाणे गाई. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. आई मका मी तुझा मामा दे मला मुका. मी तुझा मामा दे मला मुका. नमस्कार श्रोते हो, उर्वरित भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आपला विषय चालला होता परीक्षेबद्दल आणि आपण ऐकत होतो की दृढ निश्चयाचा हातोडा आपण नेहमी मारला पाहिजे, दृढ निश्चय केलं पाहिजे आणि परीक्षा दिली पाहिजे. जसं एक उदाहरण आहे, जर आपण फळीवर एकदाच रेष काढली तर ती हलकी दिसते ना, परंतु जर ती रेष पेन्सिलने सारखी फिरून फिरून गडद केली
तर ती लांबूनही स्पष्ट दिसून येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एकदा काही ठरवतो आणि नंतर सोडून देतो, तेव्हा त्याची शक्ती देखील कमी होते. ती ठरवलेली गोष्ट अंधुक असते. परंतु जर आपण मनात समान विचार पुन्हा पुन्हा आणि तेही दृढतेने करीत राहिलो की मला हे करायचंच आहे, गाठायचंच आहे, तर रात्र दिवस तेच दिसत राहणार की हे करायचं आहे. आणि याला दृढता आणि चिकाटी असं म्हणतात. समजा आपण एका गोष्टीचा विचार केला आणि मग ते सोडून दुसऱ्या गोष्टीकडे मन वळवलं, मग तिसरी गोष्ट करावी आपल्याला वाटली. याचा अर्थ असा की साऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात, पण परिणाम हे निघेल की आपण एकही गोष्ट नीट करू शकणार नाही, कारण आपण स्थिर नाही, अस्थिर झालो. आणि स्थिर नसल्यामुळे कोणावरही लक्ष, कुठल्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी असावी. चिकाटी म्हणजे दृढतेची शक्ती. ही शक्ती असले विद्यार्थ्याचे विचार असतात की मला करायचंच आहे. त्याहून काही विद्यार्थी असे असतात जे म्हणतात हे करायचं तर आहे, पण करायचंच आहे आणि हे करायचं तर आहे याच्यामध्ये फरक आहे. जिथे करायचंच आहे ही भावना असते ना, तिथे सगळं काही सहन करण्याची आणि त्याग करण्याची आणि निरर्थक गोष्टी सोडण्याची भावना असते. म्हणून रिझल्टही उत्तम येतो. पण जिथे करायचं तर आहेच हे तर शब्द आला की मग ह्याचा अर्थ होतो की मी करायला नकार नाही देत, मी करेन. बघू, करायचं तर आहे म्हणजे असं नाही की मी करणार नाही. आणि मग म्हणतात मी कधी बोललो नाही करणार, करावं तर लागेल. म्हणजे श्रोते हो, या तर शब्दात वेळेची सीमा नसते बरं का, लगनही नसते. बस करायचं म्हणून करतो, कधीही होईल असं. करूया या ऐवजी करायचंच आहे ही संकल्पना आपल्याला सफल बनवते. पुढील गोष्ट नीट लक्ष देऊन ऐकावी. कधीकधी आपण एक गोष्ट करायची हे ठरवतो आणि ते प्रत्यक्षात पूर्ण करत नाही, तर ठरवलेल्या संकल्पाचंही ओझं असतं आणि ते ओझं डोक्याच्या आत ठेवलं जातं. म्हणून ते सारखं आठवत राहतं की मी हे ठरवलं होतं. जर आपण ठरवलं की मला अभ्यास करायचा आहे, गृहपाठ करायचा आहे, परीक्षेची तयारी करावी लागेल आणि असा विचार करत राहतो की आपल्याला हा धडा वाचलाच पाहिजे, ते प्रश्न सोडवलं पाहिजे, हा प्रयोग केला पाहिजे इत्यादी, पण आपण करत नाही आणि वाचत नाही. याने काय होईल? संपूर्ण पुस्तके मस्तकावर ठेवली जाते आणि आपण ओझं उचलून फिरतो. मग ते ओझं घेऊनच आपण जेवण करतो. ह्या ओझातच आपण सर्व कामं करतो. पण जर ठरवलेलं केलं तर ओझंच निघून जाईल. म्हणून फक्त आपण ठराव धरून राहू नये, पण त्याची अंमलबजावणी करावी. आपल्यावर इतर काही ओझे नसून आपल्या स्वतःच्याच विचारांचे कधीकधी ओझे होऊन बसतात. म्हणून जे आधी ठरवलं आहे त्याच्यावर लक्ष द्यावं. म्हणून श्रोते हो, जर आपण दररोज थोडं थोडं वाचत राहिलो, ठरवलेलं करत राहिलो, तर त्या दिशेने परीक्षेची भीती पोटी जागाच राहणार नाही. आपण दररोज शाळेत म्हणा, ऑनलाईन म्हणा, परीक्षेची तयारीच करत असतो ना. दररोज जे शिक्षण शिकतो ती तयारीच आहे.
मूळ दररोजचा ग्रहपाठ दररोज हाताळतात त्यांच्याकडे परीक्षेची भीती येऊच शकत नाही. इथे आपण विचार केला पाहिजे की विद्यार्थी जीवनाचे काही वर्ष जर फक्त प्रवास करणे, फिरणे, मज्जा करण्यातच घालवले तर पुढील 60 वर्ष आपल्याला त्रास सहन करावा लागेल. मजा, आनंद काही वर्षाचा आणि आत्मग्लानी आयुष्यभराची, म्हणजेच एका क्षणाची मज्जा आणि आजीवन शिक्षा. असं होऊ नये म्हणून आपण लक्ष द्यावं. इथे घेऊयात आपण एक छोटीशी विश्रांती. आई आई ये ना जरा बाबाकडे बघ, आई आई ये ना जरा बाबाकडे बघ, बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग. आई जरा बघ, जरा बघ, आई आई ये ना जरा बाबाकडे बघ, बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग. आई जरा बघ, जरा बघ. बाबासा बघायाला दिसेना ग बरा, आळीमिळी गुपचिळी पडलेला वारा. बाबासा बघायाला दिसेना ग बरा, आळीमिळी गुपचिळी पडलेला वारा. हले नाही डुले नाही जसा काही फोटो, हले नाही डुले नाही जसा काही फोटो. आवाजही त्याला माझा लांबूनच येतो. आई जरा बघ, जरा बघ. उभा तर उभा आणि बसे तर बसे, हसे तेव्हा अजूनच कसं नुसा दिसे. उभा तर उभा आणि बसे तर बसे, हसे तेव्हा अजूनच कसं नुसा दिसे. विचारले बाबा काय पाहतोस सांग, बघे म्हणे आभाळाचा लागतो का थांब. काय सांगू पोरी तुला कळणार नाही, आभाळ नाले हाती जमीनही नाही. चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा, हाती नाही काम गाडा चालायाचा कसा. हाती नाही काम गाडा चालायाचा कसा. घोडा झालो तरी काही शिकलोच नाही, विकायाच्या जगामध्ये टिकलोच नाही. आई जरा बघ, जरा बघ. आणि मग उठून या कुशीमध्ये घेतो, ओले डोळे पुसूनिया ओली पापी देतो. घाबरतो जीव बाबा असे काय बोले, चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले. चेहऱ्याचा रंग त्याच्या सांकुणी नेला, चेहऱ्याचा रंग त्याच्या सांकुणी नेला. हसणारा बाबा कुणी पळवून नेला, हसणारा बाबा कुणी पळवून नेला. आई जरा बघ, जरा बघ. आई आई ये ना जरा बाबाकडे बघ,
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग. आई जरा बघ, जरा बघ, आई जरा बघ, जरा बघ. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ मिलता ही नहीं यहाँ, लढणे वालों के कदम में जहान होता है. नमस्कार, मी आहे आपला शुभचिंतक सुशील. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. एक तू ही सहारा इस तेरे जहां में, नहीं कोई हमारा. ईश्वर या अल्लाह ये पुकार सुन ले, ईश्वर या अल्लाह हे दाता. श्रोते हो, परीक्षेच्या भयमुक्तीच्या ह्या शेवटच्या भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते. आपण आता ऐकणार आहोत की परीक्षेच्या भीतीचे कारण काय. तर काही मुद्दे मी मांडणार आहे. आपणच चेक करावं की या सवयी माझ्यात आहेत का नाहीत. तर पहिला असं, अभ्यासाला टाळण्याची वगळण्याची आपली सवय तर नाही ना. दुसरं, हे आपल्याला माहिती नसतं की ही एखाद्याची किंवा आपली क्षमता दाखवण्याची एक संधी आहे परीक्षा म्हणजे, त्यामुळे परीक्षेची भीती वाटते. तिसरं कारण, काही जण ह्याच काळजीत असतात की मोठ्यांच्या अपेक्षापेक्षा कमी मार्क आले तर म्हणून अभ्यास होत नाही. हो ना. भीतीचं चौथं कारण म्हणजे, बरेच जण विचार करतात की शेवटच्या क्षणी कोर्स वाचून टाकू. पण हे लक्षात असावं की शेवटची पायरी, शेवटची वेळ कधीच येत नाही. ती अशी भरकन निघून जाते जशी आलीच नाही. भयाचं पाचवं कारण म्हणजे, कधी कधी दरिद्रता, रोग, आजार इत्यादी बाबींमुळे परीक्षेची भीती निर्माण होते. हो ना. तर ही काही कारणं होती परीक्षेच्या भीतीची. पण मग ही भीती कशी मोडायची. जर ही कारणं असतील तर ते कसे मोडायचे किंवा त्यावर कसा विजय मिळवायचा हे आपण पाहूयात. नीट आहे का. पहिलं सूत्र म्हणा, मंत्र म्हणा. पहिलं आहे, विद्यार्थी जीवनाचा आपल्याला गौरव असावा. गौरव समजा, त्याबद्दल कौतुक असावं. दुसरं, अभ्यास आणि अभ्यास हेच जीवनाच्या समृद्धीच्या दरवाजाची चावी आहे. म्हणून अभ्यासाची योजना आखून ती दृढपणे अंमलात आणावी. हो, दृढपणे. पुस्तकांना आपला मित्र बनवावा. पुस्तकांचे वाचन करणे म्हणजे पुस्तकाशी बोलण्यासारखे होते. अभ्यासाचा आपण आनंद घ्यावा. तिसरं सूत्र आहे, परीक्षा हे ज्ञान आणि योग्यता, क्षमता प्रकट करण्याची संधी आहे. चौथं, वेळेचा योग्य प्रकारे वापर करावा. त्यास वाया घालवू नये, तर भीतीचे कारण निघून जाईल. पाचवं, समजून घ्यावं की केवळ मार्क घेण्यासाठी नाही, पण ज्ञान मिळवणे आणि ज्ञान वाढवण्यासाठी आपलं शिक्षण असतं. मग त्यात खूप रस येईल आणि भीती निघून जाईल. सहावं, काही काळ आपण योगाभ्यास म्हणजे मेडिटेशन केल्यास त्यामुळे स्मृती आणि स्मरणशक्ती आणि एकाग्रतेची शक्ती वाढते. सातवं सूत्र असं, सकाळी उठल्या उठल्या भीतीदायक चित्रपट पाहू नये, नकारात्मक वृत्तपत्र वाचू नये. आणि आठवं, सर्वांशी उत्तम
उत्तम संबंध ठेवावा. मोठ्यांचा आदर करा आणि नम्रता ह्या गुणांमुळे सर्वांचं आशीर्वाद मिळवावं, जे आपल्याला जीवनाच्या परीक्षेमध्ये नक्कीच सफल बनवेल आणि आपली बुद्धी स्थिर ठेवेल. तर जाता जाता सांगेन मित्र हो, लक्षात ठेवा, आपले विचारच आपल्याला घाबरवतात आणि आपले विचारच आपल्याला निर्भीड किंवा सशक्त बनवतात. भीतीचे चित्रपट बघाल किंवा दुसऱ्यांचे भीतीचे अनुभव ऐकाल तर भीती वाटणारच आणि ती भीती आपल्या विचारात येईल आणि उगाच घाबरवेल आपल्याला. म्हणून नेहमी चांगल्या जिंकणाऱ्या गोष्टी ऐकाव्यात आणि बोलाव्यात. ज्या गोष्टी आपण ठामपणे विचार करून विश्वास करू तेच घडेल. म्हणून स्वतःबद्दल चांगलाच विचार करावा की मी योग्य आहे आणि मी करू शकतो. नेहमी आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवावं की बुद्धी मला साथ देईल. बुद्धीला शांत ठेवावं. जर इतर करू शकतात तर मी का नाही करू शकत, हो ना. आणि नेहमी अनुभव करा की मी एक विशेष आणि योग्यतेने परीक्षा उत्तीर्ण केले आहे. आणि हो, विद्यार्थीगण नेहमी आत्मविश्वास ठेवूनच वागावे, चालावे, ऐकावे आणि बघावे. तर अशा आपल्या या विषयाला मी इथे पूर्णविराम देते. भेटूयात अशाच सुंदर एका विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. संजीवनी देते, जीवा संजीवनी देते. तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारिते. दैत्य दानव मारिते, दैत्य दानव मारिते. उग्र चंडी रूपा आड धरा वासल्याचा गाई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, हे उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई. त्याचे नाव कोल्हापूर. त्याचे नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर. अगणित खांबावरी राहिले मंदिर. उभे राहिले मंदिर. उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर. नाना दैवते भोवती देवी मधु मधराई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, हे उदे ग अंबाबाई,
आदिशक्ती जणू मूळ आदिशक्ती घोर आघात प्रहार तिने पसविले पोटी तिने पसविले पोटी तिने पसविले पोटी स्वतः तरली भक्तांना स्वय कारुण्याने आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई अमरावतीची देवता शाश्वत अमर असे शाश्वत अमर असे शाश्वत अमर अंबे जोगाईत तिने मांडियेले घर एक मांडियेले घर एक मांडियेले घर मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे ग अंबाबाई उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी दुर्गा दुर्गतय माई अंबा असुर मर्दिनी किती रूपे किती नावे परी तेज एक बाई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि